SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। भावली धरणावर पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला, विनयभंग तसेच लूट करणारे 9 संशयित पोलिसांच्या ताब्यात। सविस्तर वृत्त असे। नाशिक जवळील भावली धरणावर पर्यटन करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले। विनयभंग तसेच त्यांची लूट करण्यात आली। काही टवाळखोरांनी महिलांची छेडछाड करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याकडून आर्थिक लूट सुद्धा केलेली आहे। या कुटुंबावर जे संकट बेतले त्याची आपबीती पीडित महिलेने बोलताना दिली। आम्ही इथे काल फिरायला आलो होतो। माझे दीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जण त्यांच्या गाडीमध्ये आलो होतो। आम्ही आमचं इथं जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो। तर ते 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे। तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललं आहे तुमचं वगैरे। तर मग माझे मिस्टर मागून येत होते, तर त्यांना काही लक्षात नाही आलं। पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले, अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे। तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे असं, म्हणजे हात म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले, पण मी थोडी मागे झाले। मग मी पण एकदम त्यांना थोडंसं बोलले। नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं। त्याच्यानंतर तिथं एक गाडी उभी होती, एक टेम्पो, तिथं ते खाऊ वगैरे विकत होते। तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले। तर का हो म्हणे, काय झालं, आमच्या माणसाला तुम्ही का मारता? अरे म्हणे तुझा काय संबंध? म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले, तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला। मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग तेवढी झाली। मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही पूर्ण मिटवलो। त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला। त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केलं आहे, तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले, आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे। मुलं की अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय। पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य। यावेळी नाशिक पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। SPN न्यूजसाठी SPN न्यूज ब्युरो नाशिक। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।